डिप्टी पीएम हैं उन्होंने भी किया है, तो किस तरह देखते हैं? अच्छी डेवलपमेंट है। मुझे लगता है इसमें भारत ने कंडीशन रखी है कि जो टेररिज्म है पाकिस्तान उसको बंद करेगा। इसीलिए जो ये कहा गया है भारत की तरफ से कि एनी एक्ट ऑफ टेरर विल बी एक्ट ऑफ वॉर। सो मुझे लगता है यूएसए इसमें मध्यस्थता कर रहा था, यूएसए बीच में पड़ा था और बातचीत कर रहा था, उनके फॉरेन सेक्रेटरी और जो उनके फॉरेन मिनिस्टर हैं। तो इसीलिए वो एग्रीमेंट हुआ है। और इशाक डार जो डिप्टी प्राइम मिनिस्टर हैं पाकिस्तान के, उसने भी इसको कंफर्म किया है। हमारी एमईए ने भी इसको ट्वीट किया है। तो सीज़ फायर वेलकम है दोनों देशों के लिए, क्योंकि भारत कभी भी किसी देश पर एग्रेशन नहीं करता है और हमारी पॉलिसी बहुत क्लियर है। हम चौथी इकोनॉमी बन गए हैं। हमारी दौड़ बहुत जल्दी तीसरी इकोनॉमी बनने, वर्ल्ड की बनने की है, रेस है। उसके बाद हम नंबर 1 भी पहुंचेंगे, नंबर 2 और नंबर 1 भी। और भारत अपने लोगों की ज़िंदगी बदलना चाहता है, खुशहाली लाना चाहता है। हम वार पे, टेररिज्म पे विश्वास नहीं करते। ये बहुत अच्छी डेवलपमेंट है इस पूरे खित्ते के लिए और पाकिस्तान से को इससे सबक लेना चाहिए। लेकिन कहीं ना कहीं भारत ने दिखाया कि अगर कुछ टेररिस्ट यस। अटैक होंगे तो वो आज आज वो सवेरे से जवाब देगा। आज सवेरे से जो भारत का रिस्पांस है वो पाकिस्तान ने देख लिया और उसकी घबराहट, उसकी उसकी पतलून खुल गई है। इसीलिए दौड़ के अमेरिका के पास पाकिस्तान गया है और अमेरिका ने नेचुरली कोशिश की होगी और उसमें भारत ने कंडीशन रखी है कि टेररिज्म को बंद करेगा। इसीलिए ये स्टेटमेंट भारत की तरफ से आया कि एनी एक्ट ऑफ टेरर विल बी एक्ट ऑफ वॉर। सो मैं समझता हूँ ये भारत के लोगों के लिए बहुत अच्छा है, लेकिन पाकिस्तान की सरकार को ये जो टेरर एज ए इंस्ट्रूमेंट ऑफ स्टेट पॉलिसी है इसको अबैंडन करना पड़ेगा। तभी वरना तभी ये पीस रहेगा। नहीं तो भारत का रिस्पांस जो आज सवेरे अर्ली मॉर्निंग से पाकिस्तान ने देखा वो फिर मिलेगा। धन्यवाद। भारताच्या चोख प्रत्युत्तरानंतर पाकिस्तानने गुडघे टेकलेले आहेत। दरम्यान पाकिस्तानने विनंती केली आणि या विनंतीनंतर भारताकडून सुद्धा याबाबत ॲक्शन घेतली जाते। भारत आणि पाकच्या डीजीएमओ मध्ये चर्चा झालेली आहे। आज दुपारी चर्चा झाल्याचं बोललं जात आहे। अतिशय महत्त्वाची चर्चा झालेली आहे। पाकिस्तानच्या विनंतीनंतर भारताकडून शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आलेली आहे। पाकिस्तानकडून भारताशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यानंतर देशाची परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पाकिस्तानने दबावात येऊन स्वतः या शस्त्रसंधीसाठी भारताकडे विनंती केली, विनवणी केली आणि त्यानंतर भारताशी तणाव कमी करण्यासाठी देखील त्यांनी तयारी दाखवली आहे। संध्याकाळी 5 वाजल्यापासून ही शस्त्रसंधी आहे, संघर्ष विराम आहे, हा सुरू झालेला आहे। दोन्ही देशांकडून हे खरं तर चर्चा झालेली आहे। पाकिस्तानच्या विनंतीनंतर भारताकडून शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली आहे। Director General of Military Operations of Pakistan called the Director General of Military Operations of India at 15:35 hours earlier this afternoon. It was agreed between them that both sides would stop all firing and military action on land and in the air and sea with effect from 1700 hours Indian Standard Time today. Instructions have been given on both sides to give effect to this understanding. The Directors General of Military Operations will talk again on the 12th of May at 1200 hours. तर प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, आपण बघतोय पाकिस्तानच्या विनंतीनंतर भारताकडून सुद्धा शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आलेली आहे। बरोबर आहे। पाकिस्तानी विनंती केली आणि त्यानंतर भारताने शस्त्रसंधी लागू केली आहे। आज सायंकाळी 5 वाजेपासून ही शस्त्रसंधी लागू झाल्याची माहिती केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं माहिती मिळते साधारणतः की आज साधारणतः 3:30 वाजता पाकिस्तानच्या वतीनं विनंती करण्यात आली आणि विनंती ज्या पद्धतीची होती की त्यांनी सागरी किनारा आणि जमिनीवरची सीमा या दोन्ही भागांमध्ये सध्या गोळीबार थांबवावा, शस्त्रसंधी करावी या सगळ्यांची विनंती करण्यात आली। या विनंतीच्या आधारावरती भारत सरकारच्या वतीनं
हा निर्णय घेण्यात आला आणि सायंकाळी 5 वाजेपासून शस्त्रसंधी लागू करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे बघितलं या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं पाकिस्तानला सडेतोड उत्तर भारताच्या वतीनं आज द्यायला सुरुवात झाली होती. जवळपास 6 पेक्षा जास्त जर बघितले विमानतळ त्यांचे जे पाकिस्तान हवाई दलाचे विमानतळ आहेत ते उद्ध्वस्त करण्यात आले होते. त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती पाकिस्तानमध्ये हाहाकार निर्माण झाला होता. भारत तिथलं पाकिस्तान लष्कर जे आहे ही परिस्थिती सांभाळू शकत नाही असं लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांच्या डीजीएमओनी भारतीय डीजीएमओला फोन केला आणि त्यानंतर ही शस्त्रसंधी लागू करण्याची विनंती केली. याचा अर्थ असा होतो की पाकिस्तान नतमस्तक झालं आणि शेवटी पाकिस्तानच्या विनंतीनुसार भारताने शस्त्रसंधी करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्याला माहीत असेल भारत सरकारची नेहमी भूमिका राहिली आहे, केंद्र सरकारची नेहमीची भूमिका राहिली आहे की आपण शेजारी राष्ट्रांसोबत नेहमी गुणगोविंदाने वागण्याचा प्रयत्न करतो. शस्त्रसंधी कुठल्या प्रकारचा अहिंसावादी भूमिका भारताची असते. अशा वेळी जर कुणी हिंसेने उत्तर देण्याचा प्रयत्न केला तर त्याला हिंसेने उत्तर मिळतं. पण प्रथमतः भारत हा शांती प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो. त्याच भूमिकेचा उल्लेख करत त्यांनी स्पष्ट केलं. पण महत्त्वाचं म्हणजे या निमित्ताने एक अट भारताने निश्चितपणे कुठे केलेली आहे, जर पाकिस्तानच्या वतीनं कुठल्याही प्रकारची दहशतवादी कारवाई झाली तर त्याला ॲक्ट ऑफ वॉर म्हणजे देशाविरुद्ध युद्ध पुकारण्याची घोषणा केली जाईल असं मानलं जाईल. आणि त्यावेळेस पाकिस्तानला बेचिराग करण्याकडे भारत सरकार किंवा भारतीय लष्कर मागे पुढे पाहणार नाही. अशा प्रकारची देखील अटीच्या आधारावरतीच ही शस्त्रसंधी झाली असं म्हणावं लागेल. म्हणजे पाकिस्तान नतमस्तक झालं, त्याने विनंती केली, त्यांच्या विनंतीचा आधार घेत भारताच्या वतीनं शस्त्रसंधी लागू करण्यात आली. प्रशांत, यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणावी लागेल म्हणजे पाकिस्तानने विनंती केली, पाकिस्तानच्या विनंतीनंतर भारताकडून शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली आहे. म्हणजे एकंदरच पाकिस्तानला उशिरा सुचलेलं शहाणपण असं म्हणता येईल का यात? पाकिस्तानला उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. कारण की ज्या पद्धतीनं माहिती मिळते, साधारणतः आपण जर बघितलं आपण पाकिस्तानमध्ये गेल्या 3 दिवसापासून ज्या पद्धतीचं वातावरण होतं आणि पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जे आहेत ते मुनीर यांचा हेकेखोरीपणा आणि या संदर्भात जेव्हा माहिती अनेक लष्करी विशेषज्ञांनी सांगितले आहे की ते धार्मिक विचारधारेचे आहे, अशा वेळी धर्मांध विचारधारेचे आहे आणि अशा वेळी ते धर्मांधच्या मागे पुढे आधारावरती ते सैन्याला चालवण्याचा प्रयत्न करत होते. त्याला प्रचंड विरोध होत होता. या संदर्भात जर बघितलं तर पाकिस्तान लष्कराच्या इमारतीवरती गेल्या काही दिवसापूर्वी जर बघितलं तर मोठा तिथे गोंधळ झाला होता. तिथल्या सर्वसामान्य नागरिकांनी त्याचं विरोध प्रदर्शन केलं होतं. असं असताना जे धर्मांध चालवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुनीरला एक शिकवण द्यावी यासाठी गेल्या 3 दिवसामध्ये भारताच्या वतीनं जोरदार उत्तर हे पाकिस्तानला देण्यात आलं आणि पाकिस्तानचे अनेक शहरांमध्ये मोठे स्फोट घडून आले होते. भारताने ज्या पद्धतीनं अटॅक केला होता, कारण की पाकिस्ताननी प्रथम अटॅक सुरू केला होता. पाकिस्तानची ड्रोन भारताच्या सीमा भागांमध्ये येऊन हल्ले करण्याचा प्रयत्न करत होते. पण भारताची जी सुरक्षा व्यवस्था आहे त्या सुरक्षा व्यवस्थेने सर्व हल्ले परतवून लावले आणि जेव्हा नगरी वस्तीवरती हल्ले झाले त्यावेळेस भारताच्या वतीनं याला जोर प्रत्युत्तर देण्यात आलं आणि अनेक विमानतळ नष्ट करण्यात आले. आणि पाकिस्तानचा प्रयत्न होता की नागरी विमान सेवेच्या माध्यमातून ते लढाऊ विमानाच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न करत होते. ते देखील त्यांचं पाकिस्तानचं कटकारस्थान जे आहे हे जगापुढे भारताने मांडलं आणि पाकिस्तान कसा दहशतवाद्यांना मदत करतो हे देखील मांडले. आपल्या जेव्हा 7 मेला या संदर्भातली पहिला हल्ला भारताच्या वतीनं करण्यात आला होता, कारण की 22 एप्रिलला जे 26 निष्पाप पर्यटकांचा जीव मुसा यांच्या जो तिथला दहशतवादी आहे मुसा यांनी घेतला होता आणि तिथल्या या ॲक्टला भारताच्या वतीने याला जोरदार विरोध करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला परदेशी दौरा सोडून अर्धवट दौरा सोडून ते भारतात परतले होते आणि बैठकीचे सत्र सुरू राहिले. शेवटी 7 मेला जे उत्तर देण्यात आलं होतं 9 ठिकाणी पाकिस्तानमध्ये काही ठिकाणी आणि पाकिस्तान ऑक्युपाय काश्मीर जे आहे POK तिथे काही ठिकाणी लॉन्चपॅड असो आणि पाकिस्तान दहशतवाद्यांचे मुख्यालय इथे हल्ले करण्यात आले आणि त्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने ज्या पद्धतीनं त्याचं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला त्यानंतर भारताने आपली भूमिका प्रखरपणे मांडली आणि भारतीय हवाई दलाच्या वतीने ज्या पद्धतीनं कारवाई करण्यात आली भारतीय लष्कराच्या सहाय्याने आणि त्यानंतर पाकिस्तानमध्ये हाहाकार निर्माण वारा सुरू झाला. पाकिस्तान तसाही भिकेला लागलेलं राष्ट्र आहे, भिकेच्या माध्यमावरून जगणारं राष्ट्र आहे असं आंतरराष्ट्रीय स्तरावरून बोललं जातं. असं असताना भारताला जेवढी त्याला विनंती करावी लागली, जर युद्ध झालं असतं तर पाकिस्तान हा जो आहे हा डगबळीत झाला असता. त्याचं पूर्ण जे सर्वसामान्य नागरिक तिथले महागेला